माझ्या काही मित्रांच्या आईंनी तर अशी कमेंट पास केली होती की ह्या माणसाबरोबर तुम्ही शाळेत सुद्धा जाऊ नका। आई जेमतेम शिकलेली, वडील 5वी पर्यंत शिकलेले। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमच्या शिक्षणाचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा असतो, हा खरंच खूप असा बिकट प्रसंग असतो। झोपडपट्टीचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी काय असतं की घरात कोण आजारी पडला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला डॉक्टरकडे न नेता त्याला एखाद्या देवपुजाऱ्याकडे किंवा अंगारे दुपारी लावून त्याला नीट केलं जात असायचं। तर पहिल्या वेळेस माझं ॲग्रिगेट झालं नाही, फेल झालो। दुसऱ्या वेळेस माझं ॲग्रिगेट झालं पण एका सब्जेक्टमध्ये फेल झालो। मग पुन्हा एकदा ह्या गोष्टीमुळे मनामध्ये एवढं निराश आलं, अरे आता पुढे काय करायचं आपण। 2006 मध्ये पुन्हा एक आयुष्यामध्ये पुन्हा एक उतार आला आणि त्या उतारावरती असं जाणवलं की कुठेतरी आपण झोपडपट्टीतून तुम्ही आज एका अग्रगण्य अशा इन्स्टिट्यूटमध्ये एका पोझिशनवरती बसलेला। नमस्कार, मी डॉक्टर सचिन चव्हाण। झोपडपट्टीमधील एक सर्वसाधारण मुलगा ते आज ग्रुप डायरेक्टर, हा जो प्रवास आहे, हा प्रवास आज तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे। खरं सांगायचं झालं तर हा प्रवास अतिशय खडतर मार्गाने झाला। सुरुवात अतिशय अडचणीच्या काळांमध्ये झाली। हे करत असताना आलेले वेगवेगळ्या अडचणी आणि ह्या अडचणीतून त्याच्यावरती केलेली मात, हेच सर्व माझ्या स्टोरीमध्ये असणार आहेत। माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर घरामध्ये आई, वडील आणि आमची भाजीची गाडी, तर असा हा आमचा प्रपंच। ह्या प्रपंचामधून पुढे जात असताना की रोज सकाळी दिनचर्या जी आहे ती 6 वाजता चालू व्हायची। गाडीमध्ये मार्केट यार्डवरनं माल आणला जायचा, वेगवेगळ्या गाड्यांमध्ये तो भरला जायचा। आई एक गाडी घ्यायची, वडील एक गाडी घ्यायची आणि त्याच्यानंतर हे पूर्णच्या पूर्ण माल विकण्यासाठी आई आणि वडील दोघं जायचे। अशातच माझं पूर्ण शाळेतलं प्राथमिक शिक्षण झालं। 1ली ते 4थी मी तळजाईच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलो की ज्या ठिकाणी अतिशय भयानक असं वातावरण होतं की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असायचे आणि या लोकांमध्ये आपण ज्यावेळेस आपलं शिक्षण घेतो त्यावेळेस खूप अशा अडचणी निर्माण होत होत्या। पण तरी एकदा ठरलं होतं की आपल्याला ह्या अडचणीतून पुढे जायचं। हे शिक्षण घेत असताना 1ली ते 4थीमध्ये स्पेशली माझ्या बाबतीत असं झालं की काही लोकांना असं वाटायचं की हा माणूस खूपच टवाळखोर आहे, याच्यावर कोणी राहू नका। माझ्या काही मित्रांच्या आईंनी तर अशी कमेंट पास केली होती की ह्या माणसाबरोबर तुम्ही शाळेत सुद्धा जाऊ नका। मग अशा ह्याच्यातच त्या शाळेतून मी पुढे येत असताना मला असं जाणवलं की नाही, आपल्याला आता पुढे जाण्यासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे। आणि अशातच 4थी पास झाल्यानंतर मी 5वीसाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्या मंदिर धनकवडी या ठिकाणी ॲडमिशनसाठी आलो। पुन्हा एकदा घरामध्ये सगळं अडाणी असं वातावरण होतं। आई जेमतेम शिकलेली, वडील 5वी पर्यंत शिकलेले। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमच्या शिक्षणाचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा असतो, हा खरंच खूप असा बिकट प्रसंग असतो। पण ठरवलं होतं मनाशी की नाही, काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्येच 5वीची एंट्रन्स एक्झाम दिली। 5वीची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर त्या शाळेमध्ये माझं सिलेक्शन झालं। मग हे सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळा असं वाटत होतं की नाही, आपण 5वीपासून या शाळेत किती दिवस, म्हणजे 5वी ते 10वी अशी ती शाळा होती आणि या शाळेमध्ये मराठी मीडियमचं शिक्षण असल्यामुळे चांगल्या प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला लाभले। स्पेशली ही जी शाळा होती ही रयत शिक्षण संस्थेची शाळा होती आणि ज्याच्यामध्ये सर्व हाडाचे शिक्षक होते। स्पेशली शाळेमधल्या काही आठवणी सांगत असताना 7वीच्या वर्गात असताना मला अजूनही आठवते की त्या ठिकाणी आमचे एक लायब्ररियन सर होते आणि त्यांनी एक दिवशी मला एक पुस्तक दिलं होतं दाभोळकर सरांविषयी आणि त्या पुस्तकानंतर माझ्या वाचनामध्ये काही गोष्टींचा बदल झाला। हा बदल म्हणजे असा होता की घरामध्ये जे काही किंवा सभोवताली झोपडपट्टीचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी काय असतं की घरात कोण आजारी पडला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला डॉक्टरकडे न नेता त्याला एखाद्या देवपुजाऱ्याकडे किंवा अंगारे दुपारी लावून त्याला नीट केलं जात असायचं। अशा परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टींचा मनावरती दूरपर्यंत कुठेतरी परिणाम होत होता। मग ह्या पुस्तकामुळे माझ्यामध्ये जो बदल झाला की एक वेगळ्या पद्धतीने विचार करायची एक शक्ती माझ्यामध्ये निर्माण झाली आणि याच्यामुळे घरातली कुठलीही गोष्ट असू द्या, ती गोष्ट करत असताना प्रत्येक वेळेस हे जाणवायचं की नाही, ही चुकीची आहे, आपलं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे। आणि हे मत ठामपणे मांडल्यामुळे मला त्या ठिकाणापासून आजपर्यंत पुढे येताना बराच असा फायदा झाला। या सर्व प्रसंगामधून एक गोष्ट जाणवली की घरातले बऱ्याच वेळा नाव ठेवायला लागले, अरे तू छोटा आहेस, तू आम्हाला काय सांगतोस, आम्हाला सगळं कळतं। पण त्यावेळेस मनाशी मात्र एक गाठ बांधली होती की नाही, मला जे पटत नाही ते मी करणार नाही। आणि त्या विषयामुळेच आज मला त्या सगळ्या गोष्टींचा
खूप असा फायदा होतोय. हे करत असताना 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. 10वी मध्ये 75 ते 80% पडतील असा अंदाज होता. कारण पहिलीपासून 5वी पासून ते 10वी पर्यंत 9वी पर्यंत मी टॉप 3 मध्ये असायचो. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळी असं वाटायचं, की नाही आपल्याला चांगला स्कोर आला पाहिजे. आपल्याला पुढे जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी फार गरजेच्या होत्या. हे करत असताना 10वीचा रिझल्ट आला आणि 10वी मध्ये मला 67% मिळाले. मग हे 67% मिळाल्यानंतर मला सायन्सला जायचं होतं. कारण मध्ये जाऊन आयदर मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला ह्या 2 या 2 वेगवेगळ्या शाखांमध्ये जाण्याचाच माझा प्रयत्न होता. पण ओपन कॅटेगरी आणि कॅप राउंड प्रोसेस याच्यामुळे मला त्या वर्षी सायन्सला ॲडमिशन मिळालं नाही. मग असंच मित्रांनी सांगितलं, "अरे तू काय करतोस? तू एक काम कर, तू आर्ट्स कर. आर्ट्समध्ये तुला चांगलं करिअर मिळेल." मग हे आर्ट्समधलं करिअर निवडण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर माझ्यावरती एक वेळ अशी परिस्थिती आली, की पुण्यामध्ये मला कुठेच सायन्सला ॲडमिशन मिळत नव्हतं. मग हे सायन्सला ॲडमिशन मिळालं नाही. मग ते मनावरती आलेलं ताण. त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं? अगेन मोठा क्वेश्चन मार्क. मग ह्या क्वेश्चन मार्कला घेऊन पुढे जाण्यासाठी पुन्हा विचार केला, आता काय करायचं? अशातच एकाने मला सांगितलं, की एक शाहू कॉलेज म्हणून आहे पर्वतीच्या इथलं, तुम्ही तिथे जा. तिथे तुम्हाला आर्ट्सला ॲडमिशन मिळेल. कारण त्यावेळेस त्या पर्टिक्युलर टाईम ऑफ स्पॅनमध्ये डी-एड, बी-एडचं मार्केट चांगलं होतं. तर मग असं वाटलं, की नाही बाबा, की आपण आता डी-एड किंवा बी-एड करावं आणि पुढे एखाद्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये आपल्याला जाता येईल. मग त्या अशा माध्यमातूनच 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं. मग त्या लायब्ररीमध्ये ज्यावेळेस ॲडमिशनचा फॉर्म भरायला गेलो, एक ओळखीचे सर भेटले. ओळखीचे सर म्हटले, "अरे तू हे काय करतोस? तू कॉमर्सचा फॉर्म भर, आर्ट्सचा फॉर्म भरू नकोस." आणि त्याच्यातच मी इंग्लिश मीडियम कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. आणि तुम्हाला सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो मला, की 4 इंग्लिश मीडियमच्या डिव्हिजन होत्या आणि ह्या 4 इंग्लिश मीडियमच्या डिव्हिजनमध्ये मी फर्स्ट आलो होतो. जो मनामध्ये इंग्लिशचा जो न्यूनगंड होता, तो त्यावेळेस माझा फर्स्ट टाईम क्लिअर झाला. याच्यानंतर 12वीचा रिझल्ट आला. 12वीच्या रिझल्टमध्ये अपेक्षित असा आला, की त्या ठिकाणी मला 69% मिळाले. मग 12वी झाली. आता पुढे काय? पुन्हा तोच बॅक ऑफ द माइंड प्रश्न राहिला माझ्या, की आता मला पुढे जाऊन काय करायचंय? मग पुढे जात असताना माझ्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे, मी कुठून आलोय, मला काय करायचंय, ह्या गोष्टीचा फार मोठा मनामध्ये मनामध्ये हा फार मोठा एक गोंधळ उडाला होता. मग हे करत असताना मग पुढे फर्स्ट इयर बीकॉमला ॲडमिशन घेतलं. मग त्यावेळेस आठवलं, एकाने सांगितलं, "अरे सीए कर." सीए केल्याने काय होतं माहिती आहे का? तुम्हाला चांगला एक स्टेबल जॉब लवकरात लवकर चांगला मिळू शकतो. मग ठरवलं सीए करायचं. मला सीएच्या क्लासेसची फी त्याच वेळेस माहीत नव्हती. आई म्हटली, "अरे नाही, तू करू शकतोस बाबा, जे काही फायनान्शियल त्याला सपोर्ट लागेल तो आम्ही देऊ शकतो." मग अशा ह्याच्यातून सीए केलं. सीए केल्यानंतर पहिल्या सेमिस्टरला पहिल्या वर्षी त्याचे जो ॲग्रिगेट होणं गरजेचं होतं, तर पहिल्या वेळेस माझं ॲग्रिगेट झालं नाही, फेल झालो. दुसऱ्या वेळेस माझं ॲग्रिगेट झालं, पण एका सब्जेक्टमध्ये फेल झालो. मग पुन्हा एकदा ह्या गोष्टीमुळे मनामध्ये एवढं निराश आलं, अरे आता पुढे काय करायचं आपण? हे जर आपल्याकडनं आता होऊ शकत नाही. मग पुन्हा ती मनामध्ये चाललेला गोंधळ, ते आलेलं डिप्रेशन, की मग आता काहीच करू शकत नाही. अशातच पुन्हा बीकॉम तरी कंप्लीट करावं म्हटलं. म्हणून बीकॉमच्या सेकंड इयर बीकॉमला असताना असंच क्रिकेट पहिल्यापासून फार आवडीचा खेळ, 11वी पासून एम.कॉम पर्यंत कॉलेजच्या लेदर बॉलची जी टीम होती त्याच्या टीममध्ये खेळलो होतो. सो त्याच्यामुळे ग्राउंडवरती गेल्यानंतर एकाने सहज विचारलं, "अरे दादा, अकाउंटचा सब्जेक्ट फार अवघड जातो रे, आम्हाला तू गाईड करशील का?" म्हटलं, "नक्की." असं करता करता माझ्या एरियामधली एक 10 मुलं जमा झाली माझ्याकडे. मी स्वतः बीकॉमला, माझ्याकडे माझ्या एरियातली 11वीची 10 मुलं. मग पुढे जाऊन ती 11वीची मुलं 12वीला आली. 12वीला आल्यानंतर मी टी.वायला गेलो. मग अशातच काय झालं, की माझा अभ्यास आणि ह्या मुलांचे क्लासेस, अशा बऱ्याच याच्या गोष्टीमध्ये माझी धावपळ चालू झाली. ही धावपळ करत असताना मला असं जाणवलं, की ह्या मुलांकडे 12वीचा बोर्ड आहे, तो खूप अटेन्शन देणं गरजेचं आहे. मग अशा अटेन्शनमध्येच त्यांच्याकडनं मी ज्या पद्धतीने माझ्या 12वीला मी जे एफर्ट्स घेतले होते, ते एफर्ट्स यांच्यावरती मी टाकायचं असं ठरवलं. आणि त्याच्यामुळे मला त्याचा फायदा असा झाला, की ज्या वेळेस 12वीचा रिझल्ट आला, तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल, त्या वर्षी माझा एक विद्यार्थी 12वीच्या बोर्डात 17 नंबरच्या फॉर्ममध्ये महाराष्ट्रात पहिला आला. ही गोष्ट मी एवढ्या अभिमानाने का सांगू शकतो? कारण त्या मुलांसाठी मी एफर्ट्स घेतले होते. आज माझ्याकडे 10च्या ऐवजी 15 मुलं त्या वर्षी जमा झाली. कारण त्यांना कळालं, की सर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि सरांचं शिकवलेलं आम्हाला समजतंय. मग हा जो विषय राहिला, हा माझा ग्रॅज्युएशनपर्यंतचा विषय आला. एका साईडनी मला थोडासा ट्रॅक मिळत होता, की बाबा आपल्याला, की या ठिकाणी आपल्याला आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण होतंय आणि इकडनं आपल्याला थोडंफार तरी अर्निंग होतंय. मग पुढे एम.कॉमचा पार्ट आला. आता एम.कॉमच्या पार्टमध्ये पुन्हा मित्र म्हणाले, "अरे हाही पार्ट एम.कॉम केल्याने आपल्याला चांगली अकाउंटंटची किंवा याची नोकरी मिळू शकते." म्हटलं चलो ये भी ट्राय करते. मग त्याच्यानंतर पुन्हा तिकडे आलो.
एम.कॉम पार्ट 1 करत असताना बऱ्याच वेळा काय व्हायचं, की मग बऱ्याच वेगवेगळ्या क्लासेसमध्ये माझा एक रिपोज झाला. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे बाबा ह्या सरांचं शिकवणं चांगलं आहे, या सरांचं शिकवलेलं आम्हाला समजतंय, असा मुलांमध्ये रेपो डेव्हलप झाला. जसं एम.कॉम पार्ट 1चं एज्युकेशन चालू झालं, त्या पार्ट 1च्या एज्युकेशनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये रोज सकाळी दिनचर्या अशी चालू राहायची, की रोज सकाळी 11-12 वाजेपर्यंत कॉलेज, 11-12च्या पुढे काही दुपारच्या बॅचेस ठरलेल्या असायच्या. त्याच्यानंतर माझ्या स्वतःचे काही क्लासेस असायचे आणि पुन्हा एकदा संध्याकाळचे क्लासेस. म्हणजे पूर्ण दिवसभर हे सगळं रुटीन माझं चालू असायचं. अशातच होम ट्युशनचं नवीन आव्हान स्वीकारलं. हे होम ट्युशनचं आव्हान घेत असताना जे कंटेनमेंट बोर्ड्स होते किंवा जे मिलिटरी एरिया होते त्या ठिकाणी 12वीच्या CBSE बोर्डाच्या अकाउंटच्या क्लासेसची फार रिक्वायरमेंट असायची आणि त्याच्यात अकाउंटवरती माझी एक्सपर्टाईज असल्यामुळे तो विषय मला फार इझिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवता आला. मग हे करत असताना मला वेगवेगळ्या असाइनमेंट्स मिळत गेल्या. ह्या असाइनमेंट्स स्पेशली CBSE बोर्डातून जास्त मिळाल्या. मग ह्या असाइनमेंट करत असताना दर रविवारचं एक टार्गेट फिक्स असायचं माझं, की हा रविवारी मला कमीत कमी 3000 ते 4000 रुपये मिळालेच पाहिजे. म्हणजे एक टार्गेट डोक्यात ठेवल्यामुळे मला त्याचा फायदा असा व्हायला लागला, की कुठलंही काम करत असताना त्या कामासाठी आपल्याला आउटकम काय त्या कामाकडनं हवं, त्या कामाचं आपल्याला शेवटी काय मिळालं पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स करता आलं पाहिजे. हे करत असताना पुन्हा एम.कॉमचं सेकंड इयर संपत आलं. एका साईडला माझ्या क्लासेसचा फुल ऑन फ्लो चालला होता. माझ्याकडे माझ्या घरातले क्लासेस, मी बाहेर जाऊन शिकवणं, होम ट्युशन्स, ह्या सगळ्या धकाधकीच्या कार्यक्रमामध्ये मला माझ्या मित्रांना, माझ्या घरातल्यांना, माझ्या आईवडिलांना, इव्हन माझी जी वर्गमैत्रीण होती तिला सुद्धा मला वेळ देता येत नव्हता. अशातच 2006 मध्ये पुन्हा एक सेटबॅक बसला. एक खूप असा वाईट असा प्रसंग झाला. त्या प्रसंगामुळे मी पूर्णच्या पूर्ण ढासळून गेलो. पण मनाशी ठरलं होतं, आपण कुठून आलोय, आपल्याला कुठे जायचंय, आपल्या डोक्यात जे आपले फिट प्लॅन आहेत ते आपल्याला कसेही करून पूर्ण करायचे. 2006 मध्ये पुन्हा एक आयुष्यामध्ये पुन्हा एक उतार आला आणि त्या उतारावरती असं जाणवलं, की कुठेतरी आपण मागे पडत आहोत, कुठेतरी आपण हरवत आहोत. आपल्याला पुढचा ट्रॅक किंवा पुढचा मार्ग काही दिसत नाही. मग हा मार्ग शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न चालू केले. पुन्हा तीच ताकद, पुन्हा ती नवी उमेद आणि त्या नवीन उमेदीने नवीन पर्वाची सुरुवात करायची असं ठरवलं. हे करत असताना एका ठिकाणी होम ट्युशनला मी जात होतो. अडसूळ म्हणून त्यांचं नाव होतं. पुण्याच्या जे महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्या कृषी विद्यापीठाचे ते जॉईंट डायरेक्टर होते आणि त्यांच्या मुलाला मी शिकवायला जायचो. मग त्या होम ट्युशनच्या निमित्ताने चांगलं इंटरॅक्शन चालू होतं. मग हे इंटरॅक्शन करत असताना त्यांनी मला असंच प्रश्न विचारला, की सर पुढे काय करायचंय तुम्हाला? म्हणजे जो प्रश्न मला गेले 10-15 वर्षापासून सतवत होता तोही प्रश्न त्यांनी पुन्हा विचारला, की आता सर पुढे काय करणार आहात? मग डोक्यात आलं, की बाबा त्यांनी एक ऑप्शन दिला मला, की तुम्ही MBA का ट्राय करत नाही? मी म्हटलं ठीक आहे, MBA करून काय पुढे काय मिळेल? नाही म्हणे चांगली नोकरी मिळते त्याने किंवा MBA केल्यामुळे तुम्हाला पुढच्या ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या चांगल्या मिळतील. मग हे करत असताना असं जाणवलं, की त्याच्यासाठी CET एक्झाम द्यावी लागते. CET एक्झाममध्ये चांगला स्कोर यावा लागतो आणि त्यावेळेस मित्रांनो 2007 मध्ये MBA म्हणजे एक वेगळी फॅन्टसी होती, एक वेगळ्या प्रकारचं वलय होतं, की 7वें आसमान के ऊपर का कोर्स अशा पद्धतीने त्याची गणना केली जायची आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला CET मध्ये चांगले मार्क्स येणं, रिझर्वेशन आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला पुढे येणं गरजेचं होतं. मग हे झाल्यानंतर CETची एक्झाम दिली. CETची एक्झाम पास झालो. पण पुन्हा एकदा तोच ओपन कॅटेगरी, स्कोर कमी आलेला. काय करायचं? मग MBAला ॲडमिशन मिळालं झालं. मग अशा वेळेस मला एका इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळालं आणि त्या ठिकाणी मला फीज आणि डोनेशन अशा दोन्ही रक्कम भराव्या लागल्या. मग पुन्हा तो प्रश्न डोक्यात पडला, की अरे आता ह्या वेळेस एवढी फी भरली, कारण आत्तापर्यंतचे सगळे एज्युकेशन जे होतं हे EBC किंवा काही ना काहीतरी स्कॉलरशिप मिळत गेले तर आणि जे ग्रँटेड कॉलेज असतात तिथं ऑलरेडी फी कमी असते. तशात झाल्यामुळे ही एवढी फी कशी भरायची आपण याची भीती मनामध्ये निर्माण झाली आणि पहिली सेमिस्टर खूप टेन्शनमध्ये गेली. का तर एवढी फीस भरलेली, नक्कीच माझा आउटकम चांगला येईल का? आणि मित्रांनो खरं सांगायला हरकत नाही, पहिल्या सेमिस्टरला पहिल्या टॉप 5 मध्ये मी कॉलेजमध्ये आलो आणि पुन्हा एकदा तिथून कॉन्फिडन्स वाढला, की नाही यू कॅन डू इट. मग हे करत असताना पुन्हा एकदा असा प्रश्न निर्माण होतो, की 2007 पासून 2009 ह्या 2 वर्षांमध्ये MBA कंप्लीट करत असताना नक्की पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, म्हणजे अजूनही तो प्रश्न माझ्या अनुत्तरित राहिला होता. बॅक ऑफ द माइंड सारखं तेच चालू होतं, अरे नाही आपल्याला पुढे काय करायचं, पण तरीही ट्रॅक सापडत नव्हता. मग शेवटी 2009च्या एंडला शेवटी मला 4थ्या सेमिस्टरमध्ये आमचा फायनान्सचा रिझल्ट आला आणि फॉर्च्युनेटली आय गॉट अ
फर्स्ट क्लास इन द MBA फायनान्स. मग हा फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मला की आता नेमकं त्या वर्षी 2008-9 मध्ये तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर नेमकं त्यावेळेस डिफ्लेशन चालू झालं होतं. मार्केट पूर्णच्या पूर्ण कोलॅप्स झालं होतं. मग पुन्हा डोक्याला हात लावून बसलो, अरे आपलं पुन्हा एकदा करिअर दावाला लागलं ना, आता आपण काहीच करू शकत नाही. मग अशा ह्याच्यात करायचं काय? मग हा टीचिंगचा एक्सपिरियन्स काही जोडला होता. माझं M.Com झालं होतं आणि हे करत असताना म्हणजे MBAमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली होती, की MBA करत असताना माझं शेड्यूल अतिशय म्हणजे अतिशय भयानक असायचं. रोज सकाळी 6ला उठायचं, 6:30ला पहिली बॅच घ्यायची, 6:30 ते 7:30 12वी अकाउंट शिकवायचं. ते संपलं की 8 वाजता एक लॉ कॉलेज होतं, तिथं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायचो. मग 9:30 ते 5:30 पुन्हा माझं MBAचं इन्स्टिट्यूट, MBAचं कॉलेज आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते 10 पुन्हा घरातले क्लासेस चालवायचो. असं रिगरस शेड्यूल 2 वर्ष MBAमध्ये असताना फॉलो केलं. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस कोर्स संपत आला त्यावेळेस पुन्हा क्वेश्चन मार्क उभा राहिले की आता काय करायचं. अशातच एका ठिकाणची संधी मिळाली की त्या ठिकाणी मला MBAच्या कॉलेजमध्ये ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवण्याचा चान्स मिळाला. म्हणजे मित्रांनो इमॅजिन करा की एक विद्यार्थी MBA शिकतोय आणि तो दुसऱ्या कॉलेजला जाऊन त्याच MBAच्या विद्यार्थ्यांना तो विषय शिकवतोय. म्हणजे या माझ्यासारखं भाग्य कोणाला मिळालं नाही असं मी समजतो. आणि त्याचा मी पुरेपूर असा फायदा करून घेतला, कारण याच्यातून मी माझं टीचिंगचं स्किल, माझं नॉलेज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी शेअर करायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातून परिपूर्णपणे मुलांना किती आपल्याला चांगलं नॉलेज देता येईल याचा विचार केला. मग हे झाल्यानंतर MBA पूर्ण झालं. MBA पूर्ण झाल्यानंतर मग 2009 मध्ये एके दिवशी असंच आता पुढे काय करायचं हा प्रश्न भेडसावतच होता. पुढे अजूनही मार्ग सापडत नव्हता. मग एकाने सांगितलं की अरे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमधून घेणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घ्यायला आलो. तर कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेत असताना डायरेक्टर सरने विचारलं, अरे काय करतोय तू सध्या आता? त्यांना सांगितलं की मी टीचिंगमध्ये इंटरेस्टेड आहे. मग टीचिंगमध्ये इंटरेस्टेड आहे ते म्हटलं, अरे आपल्याकडे करतोस का? म्हटलं हो करतो. मग तिकडनं त्यांनी सांगितलं की बाबा तुला डेमो द्यावा लागेल. म्हटलं डेमो? हां, तुला एक प्रॅक्टिस सेशन द्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे देतो सर. म्हटलं कधी देतो? म्हटलं आत्ता देतो. मग आत्ता देतो म्हटल्यावरती सरांनी डायरेक्टली मला विचारते, तुला एवढा कसा काय कॉन्फिडन्स रे? म्हटलं गेले 5-6 वर्ष सर मी हेच काम करतोय. मग सरांनी माझा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहून घेतला आणि मला डेमो सेशनचा एक चान्स दिला. माझा डेमो चांगला झाला. मग हा डेमो चांगला झाल्यानंतर मला याच ठिकाणी ह्याच झील एज्युकेशन सोसायटीमध्ये मला ॲज अ लेक्चरर म्हणून 2009 मध्ये पहिली संधी देण्यात आली. ही संधी मिळाल्यानंतर ह्या संधीचं सोनं करणं हे माझ्या हातामध्ये होतं. त्याच्यानंतर 2009 मध्ये माझं लग्न झालं. जी माझी वर्गमैत्रीण होती ती आज माझी मिसेस बायको आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तिचा जो मला सपोर्ट मिळाला तो खरंच खूप मोलाचा आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर 2011 मध्ये मी असिस्टंट प्रोफेसर झालो. सगळं काही रुटीन सुरळीत चालू होतं. पण तरी बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पडलाच होता, अरे आपल्याला डॉक्टर व्हायचं होतं. आपल्याला डॉक्टर मेडिकलमध्ये होता नाही आलं. मग ते आपलं जे स्वप्न अधुरं राहिलं होतं, जे अपूर्ण राहिलं होतं, ते आता आपल्याला या टीचिंगच्या माध्यमातून किंवा एज्युकेशन फील्डमध्ये आपण त्याला विद्यावाचस्पती म्हणतो, या फॉर्ममधून आपल्याला पूर्ण करता येईल असा त्यावेळेस एक प्रयत्न करून पाहावा असं मला वाटलं. मग त्याच्यामुळे मी जवळजवळ 5 ते 6 विद्यापीठांच्या एंट्रन्स एक्झाम दिला. त्यातल्या 4 विद्यापीठांच्या क्लिअर झालो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे 2014 मध्ये माझी PhD नॉर्थ महाराष्ट्र जळगाव याच्यातून पूर्ण झाली. तिथे माझे गाईड डॉक्टर अरविंद चौधरी यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे ती PhD मी 3.5 वर्षामध्ये मिळवली. त्याच्यानंतर 2014 मध्ये झील एज्युकेशन सोसायटीमध्ये मी असोसिएट प्रोफेसर झालो. त्याच्यानंतर 2019 मध्ये प्रोफेसर झालो. 2020 मध्ये डायरेक्टर झालो. हा प्रवास करत असताना स्वतःमध्ये झालेला बदल, शिक्षण आपल्या एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय बदल करू शकतो, तर त्या बदलाचं मी एक उदाहरण आहे. कारण माझं बॅकग्राऊंड बिंग फ्रॉम स्लम एरिया, झोपडपट्टीतून तुम्ही आज एका अग्रगण्य अशा इन्स्टिट्यूटमध्ये एका पोझिशनवरती बसलेला आहात. तुमच्या अंडर जवळजवळ 700 विद्यार्थी आहेत. 50 ते 60 तुमचा टीचिंग स्टाफ आहे. एक 20 ते 25 नॉन टीचिंग स्टाफ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही अचीव्ह करू शकला का? बिकॉज ऑफ एज्युकेशन ओनली. तर ह्या शिक्षणाचा उपयोग आणि तुमच्या पूर्णच्या पूर्ण होणाऱ्या डेव्हलपमेंटवरचा इम्पॅक्ट फार महत्त्वाचा राहतो. आणि हा इम्पॅक्ट तुम्हाला फक्त एकाच गोष्टीमुळे मिळू शकतो, तो असणाऱ्या तुमचा असणारे ध्येयशक्ती आणि तुम्ही केलेले विचार, तुमचे आचार आणि विचार हेच तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे नेऊ शकतात. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही मित्रांनो, माझ्या एरियामध्ये ज्या ठिकाणी मी सुरुवात केली होती क्लासेसची, आज त्या ठिकाणून कमीत कमी 1000 विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून आज पुढे आलेले आहेत. काही स्वतः त्या
झोपडपट्टीमधून आज बाहेर पडलेले आहेत, त्यांनी स्वतःची घरं घेतलेली, स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. आज कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला, सर तुम्ही येता का, असं त्यांचा दरवेळेस इन्व्हिटेशन असतं. याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत शिकवलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या उपक्रमातून. याच्या व्यतिरिक्त जवळजवळ आतापर्यंत एक 51 रिसर्च पेपर, शोधनिबंध आपण ज्याला म्हणतो, ते पब्लिश केलेत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती. माझा एक PhDचा विद्यार्थी आहे जो सध्या त्या PhD करतोय, त्याचा PhDचा टॉपिक पण हा माझा एक स्लम एज्युकेशनवरती घेतलेला आहे. म्हणजे स्लम मध्ये कशा पद्धतीने एज्युकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या समाजातून मी आज पुढे आलेलो आहे त्या समाजासाठी मला काही ना काहीतरी करण्याची अजूनही एक तळमळ आहे किंवा एक इच्छा आहे. आणि ह्या इच्छेपोटीच याच्या पुढेही जे काही मला शिक्षण क्षेत्रासाठी करायचं असेल, जे काही मला नवीन डेव्हलपमेंटसाठी करायचं असेल, याच्यासाठी माझा खूप प्रयत्न राहील. मित्रांनो, आज या जोश टॉकच्या माध्यमातून खूप चांगलं वाटलं की आज ह्या प्लॅटफॉर्मवरती एक संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब झोपडपट्टीतील एक तरुण पुढे येऊन तुमच्या समोर हे त्याचं मनोगत व्यक्त करत आहे. सो थँक्यू सो मच जोश टॉक ह्या सर्व गोष्टींसाठी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.